ऐतिहासिक विजय घेऊन या दुसऱ्या फेरीच्या सामन्यातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। तत्पूर्वी आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी बक्षीस स्वरूपात सहकार्य केलेले आहे त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया। संदेश शेठ म्हात्रे, प्रगती कॉलेजचे मालक आणि माजी उपसरपंच कालभार यांच्याकडून देखील मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय भगवान नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आम्हाला स्पॉन्सर झाले, त्यांचे देखील आभार। गेम ऑन, सामना सुरू होतोय। गोलंदाज आहेत रणजित। पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर आणि पहिला चेंडू राऊंड द विकेट। क्या बात आहे, अगदी विकेट टू विकेट चेंडूला अगदी प्लिकच्या अंदाजानं ऑन साईडला खेळलेत। चेंडू चाललाय डीप मिड विकेटला, चांगली फिल्डिंग होते। निलेश तिथे उपस्थित, चांगला थ्रो, धावा मिळतील 2। अगदी प्रत्येक खेळाडूला हवीशी वाटणारी स्पर्धक। इथे बघूया चेंडूला अगदी पॉइंट गलीमध्ये खेळले होते, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय। नक्की संघाच्या मौल्यवान धावा इथे सेव्ह केलेत। हा चेंडू जर तिथून मागे गेला असता तर त्याला थांबवणं कठीण झालं असतं। चांगली फिल्डिंग। क्रिकेटमध्ये फलंदाजी गोलंदाजीपेक्षा तुमच्या फिल्डिंगला देखील खूप महत्त्व आहे। 3 धावा। ज्ञानेश्वर चिकणे पहिले 2 चेंडूमध्ये 3। आज पहिल्या सामन्यातून सामनावीर योगेश चिकणे राहिले होते आणि अशोक पाटील देखील ते रेसमध्ये होते। दोन्ही गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्या आणि 2-2 4-4 धावा दिल्या। मात्र योगेश चिकणेनं एक वाईट आणि एक 22 या व्यतिरिक्त बॅटमधून 2 दिल्या होत्या आणि आम्ही योगेश चिकणेला सामनावीर जाहीर केलं होतं। नक्कीच आमचे गुणलेखक विनोददादा नाईक, जय बजरंग कारिवली सिनियर 40+ एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट पंच आहेत भिवंडी तालुक्यातील। बघे इथे शनिवार यांनी चेंडूला अगदी शॉर्ट लेगला खेळलाय। बालाराम आहेत तिथे संघातील एक सर्वात सिनियर खेळाडू बालाराम मडवी। नक्कीच बालाराम मडवी यांचं नाव समोर आलं की प्रताप पाटील साहेबांच्या अध्यक्ष चषकाची स्पर्धा डोळ्यासमोर येते। या गोलंदाजानं खूप चांगली कामगिरी त्या स्पर्धेमध्ये केली होती। चिकणे सरांना अनिल पाटील यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपये। क्या बात आहे, 3 षटकारांसाठी इथे बक्षीस लावलेली आहे सचिन घरतनं। मात्र इथे एका षटकाराला बक्षीस लावले अनिल पाटीलनं। क्या बात आहे, हे प्रेम आहे। नक्कीच नेहमीच आमच्या समालोचक परिवारावर अनिल पाटील यांनी आशीर्वादाचा हात दिलेला आहे। चौकारांनी धावसंख्या 8 या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो खेळाडू विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक घेईल त्याला सचिन चंदर घरत याचकडून 500 चं कॅश प्राइज आहे। रणजित आज साई गोलंदाजी करत नाहीये, गिरीश मडवी संघामध्ये नाहीयेत। रणजितला संधी दिली, अगदी विकेट टू विकेट। पुन्हा एकदा खाली क्षेत्र आहे, चेंडू चाललाय अगदी काऊ कॉर्नर रिजन सीमा पार। हा येतोय चौकार। आखाडा ग्रुप आणि जय बजरंग नवीन 40+ च्या संघानी आणि लाईव्ह प्रिन्स मूवीज रविशेठ गुलवी आणि प्रथमेश पाटील भिवंडीतील नंबर 1 ची वाहिनी यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट। नक्कीच अगदी आखाडा ग्रुप नाम ही काफी आहे आणि त्यांच्या सोबतीला जय बजरंग नवीन 40+ ची टीम। ओव्हर नंबर 2 गोलंदाज आलेत साई। आज रणजितला इथे संधी दिली, पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा दिलेत। ज्ञानेश्वर चिकणे 11 वर खेळतात। शनिवार 1 वर, दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू इथे अगदी एष्ट्यांचा वेध घेतलाय साईनं। दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर या भागीदारीला
ब्रेक लावलेला आहे. पहिला गडी बाद जय गावदेव वडनोगट टीमचा शनिवार. की जय बजरंग कारिवली नवीन 40+ ची टीम आणि त्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. विनोद दादा, नक्कीच विनोद दादा नाईक एक चांगला व्यक्तिमत्व. जिथे कमी तिथे आम्ही नेहमीच त्यांनी रिकाम्या जागा भरून काढलेल्या आहेत. समालोचन असो, गुणलेखन की पंच, क्रिकेटच्या तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आपण त्यांची नेहमी पाहतोय. नवीन बॅटर आलाय जयेश. जयना पहिलाच फटका समोरच्या दिशेने उडवलाय. निलेश आहे, चुकी होणार नाहीये. बॅक टू बॅक धक्का नंबर 2 दिलाय जय गावदेव वडनोगट टीमला. साईन आला हॅट्रिक वर विकेटच्या. आणि चिकने सर आलाय, नाही षटकार हॅट्रिक आहे, सॉरी चौकार नाहीये. बघूया, चौकारांसाठी नाहीये, विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक. क्या बात आहे. विनोद दादा, सचिन घरतने जे पैसे लावले आहेत त्याबद्दल मी आवर्जून इथे उल्लेख करेन. सिनियर 40+ संघटनेमध्ये नाना गोंडली अमरस्फोट कासने संघाचे सरपंच यांनी देखील या षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी संपूर्ण सीझनसाठी एक कलरफुल टी शर्ट, हा दुसरा का तिसरा वर्ष आहे त्यांचा, प्रत्येक स्पर्धेला ते टी शर्ट पोहोचवत आहेत, समालोचनकडे जमा करतायत. क्या बात आहे. सेन्सिबल क्रिकेट. संजय चिकणे आणि ज्ञानेश्वर चिकणे ही बंधूंची जोडी खेळपट्टीवर. साईनं दुसऱ्यावरचे 3 चेंडू टाकलेत, 2 विकेट आणि 1 डॉट. गुड बॉलिंग. नक्कीच आज रणजितनं जरूर पहिल्या ओव्हरला 12 दिलेत, मात्र साईनं स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघासाठी चांगली सुरुवात केली आहे. वेलकम दीपक भाऊ म्हात्रे, संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि शिवसेना भिवंडी उपतालुका प्रमुख आणि बंद्रामूर्ती काल्हेर संघाचे करता धरता आपल्या उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. हा चेंडू वाईट, धावसंख्या 13. कमी गतीनं चेंडू सोडला. अगदी चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून खेळलाय. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय संजय चिकणेच्या बॅटमधून चौकार. पाटील तलापल्ली धाब्याचे मालक यांचे देखील आभार व्यक्त करूया. या स्पर्धेसाठी त्यांनी जेवणाची उत्तम आजच्या पहिल्या दिवसाची सोय केलेली आहे. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाच्या वतीनं त्यांचं मनस्वी धन्यवाद. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि ते आज अनिकेत पाटील यांच्या वाट्याला आलेले आहे. दीपकभाऊ म्हात्रे, आपलं देखील खूप खूप स्वागत. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि भिवंडी तालुका उपप्रमुख शिवसेना. क्या बात आहे. विकेट टू विकेट. साईनं मात्र प्रभावित गोलंदाजी केलेली आहे. 2 वाईट आणि 1 चौकार सोडला तर अतिशय चांगला भेदक मारा आपण पाहिलेला आहे. धावसंख्या 18. पहिल्या ओव्हरला 12 आणि या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये 6. हा चेंडू देखील कव्हर ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. प्रकाश भोईर
इथे बघूया विकेट कोणाची आलेली आहे. दिनेश मडवी काहीतरी इशारा करतात. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे क्रॉसिंगसाठी. बघूया इथे ज्ञानेश्वर चिकणे की संजय चिकणे, धावचित कोण आहेत. या तिसरे पंच राजेंद्र बजके, नक्कीच मेघनाथ पाटील ज्यांच्या सौभाग्यवती पूनमताई मेघनाथ पाटील या विद्यमान ग्रामपंचायतच्या उपसरपंच आहेत आणि त्यांच्याच मान सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग नवीन 40+ क्रिकेट संघाच्या वतीनं भूतो ना भविष्यती या स्पर्धेची स्तुती करावी तेवढी कमी आहे, शब्द अपुरे आहेत अशी स्पर्धा आहे. संजय चिकणे राहिलेत. या विकेट धावाच्या स्वरूपात संजय चिकणेची आलेली आहे. नक्कीच नाराज आहे स्वतःवर. दूध का दूध पाणी का पाणी. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून नवीन फलंदाज पप्प्या काबूकार. नक्कीच दीपक भाऊ, आपण या स्पर्धेचा जरा नजर टाकली तर असं कुठेही वाटत नाही की 40+ ची स्पर्धा आहे. भव्य असं व्यासपीठ, सुंदर अशी मैदानाची सजावट, कलरफुल बॅनर, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच, तब्बल 6 पारितोषिक आणि अंतिम विजेत्या संघास हिरो बाईक आणि सिरीजसाठी सायकल आणि मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफी किती सुंदर आहेत. आणि प्लेअर ऑफ द डे हे देखील दिलं जाणार आहे. नाही, कारिवली संघाने जेव्हा जेव्हा आयोजन केलेले आहे, धावसंख्या झाली ती 20, 18 आणि 2 ओव्हर 20. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेत 8. गडीबाद झाले 3. नवीन बॅटर पप्प्या काबूकार. गोलंदाज निलेश आहे. इथे चिकणे सरांनी अगदी चेंडूला ऑन साईडला केलेला आहे. साई चेंडूला उचलत आहेत. इथे विकेट येईल. नक्कीच ज्ञानेश्वर चिकणे यांची आत्ता गेम प्लॅनिंगमध्ये सक्सेस झालेले आहेत. मात्र बाद होण्यापूर्वी ज्ञानेश्वर चिकणेनं 12 धावांची मौल्यवान खेळी साकारलेली आहे. 5 चेंडूमध्ये 12 धावा, त्यामध्ये 2 चौकार, 1 दुहेरी आणि 2 सिंगल. नवीन आतापर्यंत आपण पाहिले तर 4 विकेट गमावलेले आहेत जय गावदेव वणुगड टीमनं. आता एका भागीदारीची गरज आहे. इथून 11 चेंडू खेळायचे आहेत आणि 6 विकेट हातामध्ये आहेत. निलेश क्या बात आहे. चांगला फटका आपण लॉफ्टेड फटका पाहतोय आणि अतिशय चांगली फिल्डिंग आपण जयेशची पाहतोय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमधून काल्हेर गावची येवन जोडी मारुती म्हात्रे आणि राजन म्हात्रे यांनी देखील या स्पर्धेला उपस्थित दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद. सिनियर 40+ बंद्र्या मारुती काल्हेरची टीम कुठेही असो, हे 2 व्यक्तिमत्व आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत. मारुती म्हात्रे आणि राजन म्हात्रे. धावसंख्या 23. 14 चेंडूमध्ये 23 आलेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पप्प्या काबूकर आणि जितू धुमाले दोन्ही चांगले खेळाडू आहेत. भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा या दोन्ही खेळाडूंना. क्या बात आहे. अगदी विकेट टू विकेट चेंडू पाहिला आपण. लेगबॅच्या स्वरूपात एक सिंगल. महेश कुडू आणि गणेश पाटील या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. 24 धावा लागलेत. 15 चेंडूंचा खेळ संपलाय. यानंतरचा सामना असेल बंद्र्या मारुती काल्हेर आणि जय कालिका माता कालवार. फायनल से पहिला फायनल मुकाबला. दोन्ही संघांनी आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करून घ्या. चांगला फटका आपण पाहतोय. कव्हर पॉइंट प्रकाश भोईर तिथे आहेत. 2 धावा पूर्ण केले जितू धुमालेनं. जितू धुमाले खेळतात 2 वर. पप्प्या खेळतोय 2 वर. संजय बाद झाले 4 वर. जयेश 0 वर. शिनवार 1 वर.
आणि ज्ञानेश्वर चिकणे 12. ज्ञानेश्वर चिकणे सराचे आतापर्यंत हायेस्ट धावा पाहायला मिळत आहेत. सलामीला आलेत संघाचे संघनायक काही देखील आहेत चालू सीझन मध्ये. बघूया निलेश जितू धुमाले समोर पुढील चेंडू. फ्लाइट दिली होती, चेंडू अगदी हलक्या हातानं सोडलाय ते विसेप मध्ये. तलापाली धाब्याचे मालक यांच्याकडून जेवणाची उत्तम सोय आणि जेवण आमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. धन्यवाद. कारिवली गावचे नक्कीच एक युवा उद्योजक अनिकेत पाटील आणि तलापाली धाबा एक सुप्रसिद्ध धाबा आहे. नक्कीच आमचे मिलिंद भाऊ पाटील आणि आमचे हरेश असतील, संदीप म्हात्रे असतील, आम्ही देखील त्या हॉटेलला बसलेले आहोत. चांगला स्वादिष्ट अगदी रुचकर जेवण तिथे मिळते. निलेश हा चेंडू खराब आहे, बिमारचा इशारा आलाय. शॉट थर्डमॅनला एक धाव देखील बाईच्या स्वरूपात पूर्ण केली. 1+1. यस, महेश कुडू सर नवीन 40+ संघटनेशी अगदी संलग्न आहेत आणि चालू सीझन मध्ये राजेंद्र बजेगे देखील जॉईन झालेत. आपले गणेश पाटील देखील एक सिनियर पंच आहेत आणि चांगले क्रिकेटर देखील आहेत. गणेश पाटील आज सिनियर 40+ मध्ये गावदेवी पिंपलघर संघाकडून खेळत आहेत, तर राजेंद्र बजेगे अगदी लेजंड क्रिकेटर आहेत. बादशाह 11 मास्टर 40+. धावा बनलेत 29 धावा. हा चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. इथे जयेश चे प्रयत्न आणि प्रयत्नच फक्त राहिले. चेंडू चाललाय सीमापार, हा येतोय चौकार आणि धावा बनले 3-3. 33. 11च्या सरासरीनं या 33 धावा आलेत. 3 ओव्हर 5 बाद 33. स्वागत आणि सन्मान करूया. बंद्रा मारुती कल्हेर संघाचे करता धरता भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख आणि कल्हेर गावचे समाजसेवक उद्योजक उद्योगपती दीपक भाऊ म्हात्रे यांचा आपण स्वागत सन्मान करूया. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ आयोजित उपसरपंच चषक 2025 आपण स्वागत आणि सन्मान इथे करतोय. नक्कीच त्यांना फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन मेघनाथ पाटील सध्या त्यांच्या सौभाग्यवती कारिवली ग्रामपंचायतच्या उपसरपंच आहेत आणि त्यांच्याच नावाने स्पर्धा आपण पाहतोय. आणि मेघनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान दीपक भाऊ म्हात्रे यांचा केला जातोय. धन्यवाद. जेवण आलेलं आहे. अगदी आपण जेवणाच्या कॅन्टीन मध्ये जाऊन आपले खेळाडू जेवण करून घ्यायचं आहे. तलापाली धाबा अनिकेत पाटील यांचे देखील विशेष आभार. 3 ओव्हर 33 आणि गोलंदाज झालेत महेश तरे. महेश आलेत. नक्कीच पहिल्या सामन्यातील सामनावीर पारितोषिक ज्यांनी पटकावलाय. समोर फलंदाज आहेत जितू धुमाले आणि नॉन स्ट्राईकला उभे आहेत. एक चौकार ठोकला निलेशला दीपक पाटील. 33 झाल्यात. हा फुलटॉस होता. बालाराम मडवी यांना बीट करून चेंडू चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
जय गावदेव वडुणवगर आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली दुसऱ्या फेरीचा महत्त्वाचा सामना खेळतायत. यानंतर बंद्रा मारुती काल्हेर आणि जय कालिका माता कालभार दोन्ही टीम आपणाची रिपोर्टिंग करा आणि लगेच आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी करणार आहोत. चला जेवण आलेले आहे. जेवणाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन खेळाडूंनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. अनिकेत पाटील तलापाली धाबा यांच्या माध्यमातून आज जेवणाची उत्तम सोय. येथे फलंदाज अशोक पाटील झेलबाद झालेत. धक्का नंबर 7 जय गावदेव वडणुकर टीमला 37 धावसंख्येवर डीजे. आणि योगेश चिकणे क्रमांक 9 वर आलेत. पहिल्या सामन्याचे सामनावीर राहिले होते. चांगली गोलंदाजी केली होती. 4 धावा देत 2 विकेट. त्यामध्ये 4 धावेमध्ये एक वाईट आणि एक लेगबाईज होती. अशोक पाटीलनं देखील 4 धावा दिल्या होत्या. मात्र योगेश चिकणेनं एक लेगबाईज आणि एक वाईट आणि 2 अशा 4 दिल्या होत्या आणि सामनावीर राहिले होते. बघूया अजूनही या ओव्हरचे 3 चेंडू बाकी आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सलग 2 विकेट. हा चेंडू अगदी ऑन साईडला केलेला आहे. पुन्हा एकदा साई येतोय चेंडूच्या समोर. एकापेक्षा जास्त काही नाही, एकच धाव येईल. 38 धावा लागलेत. 22 चेंडूंचा खेळ संपलाय. आता उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. दुसऱ्या फेरीचा हा महत्वाचा सामना दीपकसाठी. इथे हा चेंडू निलेच्या दिशेनं गॅप मधून चेंडू चालला. अगदी आमच्या समालोचक कक्षाला मानवंदना देणारा चौकार. सहर्ष स्वागत. 2 धावा आलेत शेवटच्या चेंडूवर. इथे पहिल्या डावाची समाप्ती. जय गावदेव वणुगोट टीमनं धावा बनवलेत 4-4. 11च्या सरासरीनं 44 आणि विजयाचं लक्ष उभं केलं आहे स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघासमोर 45 धावांचं. धन्यवाद. आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करूया. चला दोन्ही टीम कारिवली आणि काल्हेर आपला या स्पर्धेची प्रवेश फी ती जमा करा. कालवार आणि काल्हेर जेवण तयार आहे. ज्या खेळाडूंना जेवण करायचं त्यांनी जेवणाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. अनिकेत पाटील तलापाली धाब्याचे मालक यांच्याकडून जेवणाची उत्तम सोय. चला या दीपक भाऊ मेघनाजी पाटील आपण नाणेफेकीसाठी या. वेलकम. प्रकाशजी नाईक. चला ना काल्हेरवाले, पहिल्या सामन्याला तुम्ही आलात आणि नाणेफेकीसाठी एवढा उशीर का? या लवकर. संभाजी म्हात्रे तसेच संतोष तरे, जितू म्हात्रे, संगनेक, मुकेश पाटील आपण लगेच आम्हाला RK बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. चला दीपक भाऊ म्हात्रे आपण यायचं आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख, बंद्रा मारुती काल्हेर संघाचे कर्ता धर्ता आहेत, उद्योजक उद्योगपती आणि भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष दीपक भाऊ म्हात्रे आपण या. RK बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्समध्ये आपण करूया पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी. योगेशजी म्हात्रे
सुधीरजी म्हात्रे आणि रणधीरजी म्हात्रे यांच्या नावाचा नाणेफेकी कक्ष आपण पाहतोय. संगनायक या. वेलकम आमचे लाडके पाहुणे दीपक भाऊ आम्हाला जॉईन झालेत. चला संगनायक, कालवा टीम आणि काल्ले टीम. वेलकम संभाजी म्हात्रे. सचिन स्पोर्ट पूर्ण आयोजित सरपंच चषकाची रनर अप टीम आहे. जितू म्हात्रे आपलं देखील खूप खूप स्वागत. आखाडा ग्रुप आणि उपसरपंच चषक नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोण आवाज देईल? संभाजी म्हात्रे. आखाडा ग्रुप असा आवाज आहे कालवा टीमचा आणि अगेन्स्ट उपसरपंच चषक आलेला आहे. दीपक भाऊ, ही स्पर्धा कारिवली संघाची आपल्याला कशी वाटली? चालू सीझनची आपल्या नवीन 40+ संघटनेची 34 स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या मध्ये तुम्ही आपण एंट्री केली तेव्हा स्पर्धेचं आयोजन, नियोजन, एकंदरीत बक्षीस आणि हे माहोल पाहून कसं वाटतंय? जय बजरंग न्यू 40+ आणि आखाडा ग्रुपचे मी धन्यवाद करतोय की त्याने या आखाडा ग्रुपने आम्हाला नवीन 40+ला संधी दिली की तुम्ही 40+मध्ये मॅचेस घ्या आणि त्यांना खरोखर ही टुर्नामेंट बघता असं चांगलं मनाला चांगलं वाटतंय की इथं मला सुद्धा खेळावं असं मोह आवरत नाहीत, परंतु तुम्ही एन्जॉयड असल्या कारणाने मी खेळू शकत नाहीत. नाही तर खरी गोष्ट मी खेळायलाच आलेलो होतो. मी या भिवंडी तालुका न्यू 40+ तर्फे मी धन्यवाद देतो की अशा स्पर्धा त्यांनी दरवर्षी भरत राहावे आणि आमच्याकडनं याच्याची सहभाग जो आमचा मिळतोय तो याच्याही वाढवून घ्या, याच्याही स्पर्धा अजून नाविन्यपूर्ण करत चला असे मी त्यांना सूचना करतोय. आणि आम्हाला बोलवलं आहे तिथं मान सन्मान केल्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद भाऊ. अतिशय चांगलं मनोगत आपण व्यक्त केलं. जितू म्हात्रे नाणेफेकी जिंकलेली आहे. सामना सुरू होता, जास्त काही विचारणार नाही आपण. नेक्स्ट मॅचला नक्कीच विचारू, फक्त निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. चला बेस्ट ऑफ लक संभाजी म्हात्रे आणि जितू म्हात्रे. तर पहिल्या फेरीच्या तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी ते संपन्न झालेली आहे. नाणेफेकी जिंकली आहे बंदरामूर्ती कल्ले टीमचे संघनायक जितू म्हात्रेनं आणि प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी जय कालिका माता कालवा टीमला आमंत्रण दिलेलं आहे. धन्यवाद. पंचेचाळीस धावांचं आव्हान आहे आणि सलामीर जोडी आलेली आहे साई आणि महेश. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. साईने देखील गोलंदाजी केली, महेशने देखील गोलंदाजी केली आणि गोलंदाज आलेत यॉर्कर बाबा असे ओहलाक मानन पाटील. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा आला वाईट. अतिरिक्त धावसंख्येनं इथे स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघाच्या धावफलकाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता एक एक्स्ट्रा धाव आली. जेवढ्या आता नवघर टीमनं बनवलेत 44 तेवढ्या बनवायचे आहेत. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. अपील जरूर पाहायला मिळाली. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न पप्या काबोगर अगदी खूप जोराची अपील होती. ज्ञानेश्वर चिकणे सरांजी देखील बॅकवर्ड शॉर्ट लेगला उभे आहेत. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. इथे हा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून काढलाय. अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा फटका साईच्या बॅटमधून. हा पहिला खणखणीत धनधनीत चौकार.
चांगलं उत्तम जेवण आपल्यासाठी इथे बनवलेलं आहे. आमचे राजेंद्र बजेके सर मला वाटतं आलेत जेवणाचा आस्वाद घेऊन. धन्यवाद. तलावपाली धाबा वेलकम. गावदेवी पूर्ण टीम, किशोर पाटील, राकेश टावरे and all टीम, देवा टावरे, कपिल चौधरी, खूप खूप धन्यवाद देवा भाऊ, देवराज, देवाजी टावरे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं वेलकम. आखाडा ग्रुप, कपिलजी चौधरी आपण देखील या. इथे खराब फिल्डिंग पाहायला मिळते. साई धावत नाहीये. साई का धावत नाहीये? साईनं इथे आपल्या संघासाठी नक्कीच 1 ते 2 धावा कमी घेतलेत. धावांची गरज आहे. तुम्ही हलक्यात घेऊ नका. वडनगर टीमला फक्त 1च धाव आली. क्रिकेटमध्ये एका धावेला, इलेक्शनमध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला खूप मोठी किंमत मोजावी लागते. इथे 2 धावा नक्कीच कमी आल्यात या चेंडूवर असं म्हणायला हरकत नाही आहे. राकेश टावरे वेलकम. इथे हा फटका सुरेख आहे. महेश तरेचा क्लास, चौकार. आमचे कृष्णा म्हात्रे सिनियर खेळाडू, जय कालिका माता कालवा टीम. संभाजी म्हात्रे खुश आहेत. पुण्याच्या स्पर्धेतून आदिती 11 पिंपलास या संघाबरोबर फायनलमध्ये ते जरूर पराभूत झालेत. इथे देखील अशोक पाटीलची मिसफील्ड आणि हा चेंडू देखील सीमापार. नशीब साथ देत नाहीयेत. नशीब कुठेतरी आपण पाहतोय कशिली संघाच्या पाठीमागे, कारण की साईनं 2 कमी घेतल्या, मात्र त्यानंतर महेशनं सलग 2 मध्ये 2 चौकार ठोकले आणि त्याची भरपाई पूर्ण केलेली आहे. धावा बनलेत 18. 1 ओव्हरमध्ये 18 धावा आलेत. बनवायचे आहेत 45. म्हणजे पहिल्या ओव्हरला जी सुरुवात हवी होती ती सुरुवात इथे करून दिलेली आहे साई आणि महेशनं. वेलकम. गोकुल पाटील, नक्कीच आमचे गोकुल पाटील थोडेसे नाराज आहेत, असणारच. सामना डोळ्यासमोर येईल. आदिती 11 पिंपलास आणि जय बजरंग कारिवली. सचिन स्पोर्ट पूर्ण आयोजित सरपंच चषकाची लढत 24 मध्ये 25 पाहिजे होत्या, 12 मध्ये 10. संदीप पाटील देखील असायला लागलेत. आता अजून 2 दिवस आहेत. आलो आपण सर्व ऐत्या सांगू त्यांचं. किशोर भाऊ नक्कीच अगदी इथे त्या सामन्याची आठवण आली तर आपल्या आखाडा ग्रुपाने आपली टीम थोडीशी नाराज होईल. त्यांना खेळायचं अजून हा चषक त्यांना खेळायचा आहे. बघूया. 1 ओव्हर 18 आणि आता 3 ओव्हरमध्ये 27 पाहिजेत. 18 मध्ये 27 आणि पहिल्या 6 मध्ये आलेत 18. ऑल इज वेल आहे त्यांच्याकडे. जयेश, निलेश, त्यानंतर दिनेश, आज सर्वेश नाही आहेत. चांगला चांगला फटका, लॉफ्टेड शॉट अगदी स्क्रीनच्या दिशेने खेळलेला आहे. लॉंग ऑफला जय करून चांगली फिल्डिंग होते. धावा मिळतील 2. नक्कीच अगदी आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघ यांनी जी स्पर्धा आयोजित केली मित्रांनो, सध्याच्या घडीला भिवंडी तालुक्यामधली नंबर 1 ची स्पर्धा. भव्य दिव्य आयोजन, नियोजन. इथे दीपक पाटील एसटी रक्षक झेलच्या खाली येतात. पहिल्या विकेटचं पतन इथे साई झेलबाद झालेत. बाद होण्यापूर्वी नक्कीच 11 धावा मूल्यवान त्यांच्या बॅटमधून आलेत आणि 20 धावसंख्येवर पहिला विकेट इथे गेलेला आहे. स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाचा डीजे. रन मशीन ऑफ कशेली. नक्की ज्याच्या नावी चालू सीझनमध्ये एक भीम पराक्रम झालेला आहे. वीर तानाजी दापोडे आयोजित भरतदादा पांडुरंग पाटील चषकमध्ये त्यांनी एका ओव्हरमध्ये 32 धावा ठोकण्याचा भीम पराक्रम केलेला आहे.
3 ओव्हरला होते 18 आणि शेवटच्या ओव्हरला विजयासाठी पाहिजे होते 31 आणि त्या धावा त्यांनी पूर्ण केल्या होत्या. 4 षटकार 2 चौकार त्यांनी ठोकले होते. बघूया चांगल्या टचमध्ये आहे, मात्र ती स्पर्धा दुसरी, हा संघ इथे दुसरा आहे. अशोक पाटील इथे स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडूला अगदी शॉर्ट फाईन लेगला केले, चांगलं क्षेत्ररक्षण झालं योगेश चिकणेकडून. फक्त एक सिंगल धाव, धावसंख्या झाली ती 21. 9 चेंडूमध्ये 21 आणि आता उर्वरित 15 चेंडूमध्ये पाहिजे 24. 15 मध्ये 24. प्रदीप नाईक नक्की सर्वच आखाडा ग्रुप आणि नवीन 40+ जय बजरंग कारिवलीची मेहनत इथे दुसऱ्या धावेसाठी. क्या बात आहे, इथे फलंदाज जयेशची विकेट आली. या सामन्याची गोल्डन विकेट तर नाही आली ना. जयेशला अति घाई आणि कुठेतरी संकटात नाही असा प्रकार घडलाय. मोठी विकेट आली, मोठी विकेट. जयचा चांगला थ्रो आलाय. बघूया या विकेटनं आता जय गावदेव वडनुगट टीम मैदानामध्ये कशा प्रकारे क्रिकेट खेळते. जयेश बाद झालाय, स्वस्त्यामध्ये बाद केलाय जयेशला. मडवी आलेत, चांगले इष्टरक्षक फलंदाज आहेत. दिनेश भंडारी आज संघामध्ये सर्वेश नाही आहे, मात्र त्यांचे 3 बंटी देखील नाही आहे. बंटी तर हे 2 महत्त्वाचे खेळाडू आहेत. गिरीश मडवी चालू सीझनमध्ये कामामध्ये व्यस्त असल्यामुळे खूप कमी स्पर्धा खेळत आहेत, मात्र आज बंटी तरीची आणि सर्वेशची अनुपस्थिती नक्कीच त्यांना भासावत आहे. काल्ले टीम आपणाला जी रिपोर्टिंग करा. काल्ले टीम इथे हा फटका अगदी काऊ कॉर्नर रिजनला केलेला आहे. चांगली फिल्डिंग होते जितू धुमालीची. मिळेल फक्त एक सिंगल, धावसंख्या झाली ती 23. आता 22 पाहिजेत. चेंडू आहेत 13 मध्ये 22. अतिशय चांगलं गुणलेखन करतायत विनोददादा नाईक. चांगले पंच आहेत. कबड्डी असो, खो खो असो, लंगडी असो, क्रिकेट असो, खेळ देखील चांगले खेळतायत आणि उत्तम पंच देखील आहेत. हा फटका कव्हर ड्राईव्हचा सजवलाय. डीपमध्ये चांगली फिल्डिंग. मिळेल फक्त एक सिंगल. 2 ओव्हर 2 बाद 24 आणि आता 2 मध्ये पाहिजेत 21. पहिल्या 1 डझन चेंडूमध्ये 2 डझन धावा आलेत. 12 मध्ये 24 आणि आता 1 डझन चेंडूमध्ये अजून बनवायचे आहेत 21. वेलकम बलचंद्र टावरे साहेब, पूर्णा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि माजी उपसरपंच कपिलजी चौधरी आणि उद्योगपती उपाध्यक्ष आपल्या नवीन 40+ संघटनेचे देवा टावरे, सर्व खेळाडूंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया आपण मान्यवर कक्षामध्ये, स्वागत आणि सन्मान करूया आपण देवा टावरे यांचा. किशोरजी भानुदास पाटील नक्कीच समाजसेवक, उद्योजक, उद्योगपती, बिल्डर आहेत व्यवसायाने. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान इथे करूया. उपसरपंच चषकामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा इथे येतोची स्वागत आणि सन्मान केला जातोय. अतिथी देव भव, पाहुणे देवासमान आहेत आणि त्यांचा पाहुणचार इथे नक्कीच केला जातोय. देवा टावरे यांचा शुभ सन्मान, त्यांना ही सुंदर सन्मान चिन्ह देऊन त्यानंतर आपण भालचंद्र टावरे यांना सन्मानित करूया. पूर्णा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आहेत भालचंद्र टावरे यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे किशोर भाऊ. त्यानंतर कपिलजी चौधरी माजी उपसरपंच यांचा स्वागत सन्मान होईल. भालचंद्र टावरे यांचा शुभ सन्मान आयोजन कमिटी, आखाडा ग्रुप आणि जय बजरंग नवीन 40+ कारिवली.
यांच्या वतीनं शुभ सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर कपिलजी चौधरी यांचा देखील शुभ सन्मान करूया. कपिलजी चौधरी देखील पूर्णा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राहिलेत आणि गावदेवी पूर्णा संघाचे एक उत्कृष्ट इष्टिरक्षक. स्वागत आणि सन्मान करतात किशोर भानुदास पाटील, आमचे कारिवली गावचे समाजसेवक, उद्योजक आणि नेहमीच या नवीन 40+ कारिवली संघावर त्यांचं प्रेम आपण पाहिलेले आहे. धन्यवाद. इथे आली विकेट महेश तरीची. फलंदाज बाद. मेरे दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे जबाबदारी वाढलेली आहे. हा सामना जर जिंकायचा असेल, कशिली संघाला जर त्यांना एका भागीदारीची गरज आहे आणि हा जर सामना वडनोगट टीमला जिंकायचा असेल तर या 2 विकेट घेणं त्यांच्यासाठी आता गरजेचं आहे. कारण की दोन्ही चांगले फलंदाज आहेत. 10 मध्ये 20 वर सामना येऊन थांबलाय. अतिशय चांगला अतिटटीचा सामना, रफ अँड टफ मॅच. दुसरा विजय कोणाच्या वाटेला बघूया. उपसरपंच चषक 2025 आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून दुसऱ्या फेरीची ही पहिली मॅच आपल्या समोर. 10 मध्ये 20 गोलंदाज जितू धुमाले. क्या बात आहे. चेंडूला हलक्या त्यानं टॅप केलाय. इथे जी जयेची विकेट आली तिथून वडनोगट टीम अगदी चांगली लयमध्ये पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणतोय चांगल्या फलंदाजाला जेव्हा तुम्ही धावबाद करता तेव्हा ती गोष्ट त्याच्या मनामध्ये सतत अगदी चर्चा करीत असते. धाव घेण्याची गरज होती का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. बघूया इथे देखील चांगला चेंडू आपण पाहतोय जितू धुमालेचा. क्या बात आहे. अजून एक डॉट बॉल. 10 मध्ये 20 होत्या, आता 8 मध्ये 20. चेंडू 2 कमी झालेत, धावा कायम आहेत. जितू धुमालेने चांगला कमबॅक केलेला आहे. 12 मध्ये 21 होत्या आणि सामना 8 मध्ये 20 वर आलाय. म्हणजे या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये 1 विकेट आणि फक्त 1 धाव दिलेली आहे. चांगली गोलंदाजी. काल्हेर टीम आणि कालवा टीम तयार. आपण हा फटका निलेशनं उडवलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हेलो, हाँ भाई सुन ना, सामान लेके पहुंच और बंदे लोग को भी कॉल कर दे. अरे लड़के लोग घुस गए हैं, बंदे लोग को कॉल कर दे. हम लोगों का मम्मी पापा जानते, जो करना है कर लो. तू बेबी पहले जा. आणि या चेंडू षटकार आलाय. आता 7 मध्ये 14. मी मगाशीच उल्लेख केलाय की ही जोडी बिनीची जोडी आहे दोन्ही संघांसाठी. 7-14. 7-14चं इक्वेशन आहे. चिकणे सर आपण चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. पंच आपण देखील खेळून जास्त चेंडू चेक करण्यासाठी वेळ देऊ नका. 7 मध्ये 14. नक्की चिकणे सर या संघाचे सध्याच्या घडीला संघनायक आहेत. जय गावदेव वडनोगट टीम एक मजबूत टीम. 7-14. 7-14 आणि इथे हा चेंडू आलाय वाईट. 7-13. नक्की जितूला इथे थोड्याशा एक्स्ट्रा दाखवल्या होत्या आणि त्या उद्ध्वस्त करण्याचा इथे प्रयत्न केला होता.
निशाणं कुठेतरी चुकलंय. चांगला क्रिकेट मैदानातून दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून पाहायला मिळतोय. 7-13, 7 चेंडू 13चं समीकरण. हा चेंडू लाईन चेक केली जाईल. इथे सलगचा दुसरा वाईट. आता धावा 2 एक्स्ट्रा आलेत. चेंडू कायम आहे 7 आणि आता धावा पाहिजेत 12. 7-12 33 झालेत. 45चं लक्ष. 7-12. वेलकम हर्षल. 7-12. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू होता. अगदी विकेट टू विकेट. पप्प्या काबूकार डीपमध्ये आहेत. दिनेशनं साफ नकार दिलाय कारण की निलेश माझ्यापेक्षा चांगली फलंदाजी करू शकतो. आणि इथे आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा बनलेत 34 आणि आता 6 मध्ये 11. 6 चेंडू 11चं समीकरण. जय कालिका माता कालवार टीम आणि बंद्र्या मारुती काल्हेर. नक्कीच संदेश शेठ म्हात्रे, आदेश शेठ म्हात्रे फॅन टीम आणि दुसऱ्या बाजूला दीपक म्हात्रे, संतोष पाटील फॅन टीम बंद्र्या मारुती काल्हेर. असा बिग मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. 6-11चं समीकरण आणि चौथं ओव्हर बघूया. योगेश चिकणे की अजून कुठल्या गोलंदाजाला इथे संधी दिली जाईल चर्चा सुरू आहे. पहिल्या सामन्यातून सामनावीर राहिलेले आहेत योगेश चिकणे. आज संघामध्ये यशवंत पाटील नाही आहेत. त्यांना देखील त्याची कमीपणा भासवते. बघूया. स्पीडअप करा जरा. चर्चा लवकरात लवकर आपण आटपून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. बघूया शेवटचा आणि अंतिम ओव्हर. गोलंदाज योगेश चिकणे. 6 मध्ये 11. सामना अगदी रफ अँड टफ बनवलाय. जितूला जो षटकार आला 5व्या चेंडूवर तिथून मनोबल नक्कीच वाढलाय स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाचं. कारण की निलेशच्या बॅटमधून जो षटकार पाहिलाय. निलेश जयेश लवकर बाद झालाय. मात्र खेळाडू कक्षामध्ये अगदी जयेशची धडपड आपल्याला पाहायला मिळते. रामशेठ भोसले, साई मामा आणि आमचे गणपती भोईर या संघाचे खंदे समर्थक राहिलेले आहेत. डॉक्टर देवानंदजी थळे साहेबांचा संघ, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख. आणि त्या चेंडू उडवलाय. चेंडूला पाठवलाय अगदी डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हाँ भाऊ इथे एसटी रक्षक आपण जरा सावध राहा. ज्ञानेश्वर चिकणे सरांची काय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी एसटी रक्षकाच्या मागे चेंडूला शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये अडवलाय. 4 मध्ये 4. इथे पावलांचा चांगला वापर केलाय. इथे विकेट आली, मोठी विकेट. क्या बात आहे. इथे निलेश थोडेसे नाराज आहेत. दिनेशवर आता 3 चेंडू आणि 4 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. आता थोडंसं चिंतेचं वातावरण पाहायला मिळतोय स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. 3-4, 6-11. पहिल्या चेंडूवर षटकार. 5 मध्ये 5. त्यानंतर एक सिंगल आणि धावाची विकेट. आता
आउट ऑफ कंट्री देखील आहे. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा आखाडा ग्रुप आणि जय जयरांग नवीन 40+ आयोजित उपसरपंच चषक 2025 नवीन बॅटर मैदानामध्ये ऋषी आलाय. रणजित आहे. रणजितकडे क्षमता आहे. रणजित एक वयवर्ष 45+ खेळाडू आहे. सलामीला देखील येऊन कशिली संघासाठी यांनी चांगली कामगिरी नेहमी केलेली आहे. मात्र सामना मोठा आहे. 3 मध्ये 4, 3 चेंडू 4 धावा. योगेश आणि इथे हा फटका नक्कीच महानंद पाटील ना चेंडू अडवलाय. क्या बात आहे. फटका चांगला होता. फिल्डिंग देखील त्याच्याहून चांगली पाहायला मिळाली आणि धावा झाले तर 42. 2 मध्ये 3, 2 चेंडू 3 धावा. आता योगेशनं आपला अँगल चेंज केलाय. राऊंड द विकेटनं आलेत. दिनेश भंडारी यष्टीरक्षक आहेत. बघूया 2 चेंडू आणि 3 धावा. इथे बघूया काऊ कॉर्नर इथंकडे चेंडू सरसावतोय. इथे फिल्डिंग जरूर चांगली झालेली आहे. अशोक पाटीलनं चेंडू हाताने नाही मात्र पायानं अडवलाय. स्कोर इज लेवल आणि चेसिंग इज कंपल्सरी. 1 मध्ये 1. नक्की संतोषजी पाटील, संतोष तुकाराम पाटील बंद्रामूर्ती कल्लेर संघाचे करता धरता उद्योजपती यांच्याकडून आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ आयोजित सरपंच चषकासाठी तसेच बंद्रामूर्ती कल्लेर टीमसाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद. नक्कीच अगदी कुशल मुवमेंट आहे. सामना अति टठीच आहे. नक्कीच अगदी पंचांनी देखील तिसऱ्या पंचांची इथे सुविधा उपलब्ध झालेली आहे. आपल्याला आवश्यकता भासली तर तुम्ही तिसरा पंच आता मैदानातून घेऊ शकता. याच 1 चेंडू आणि 1 इथे फिल्डिंग लावली जाते. बघा इथे जी जयची विकेट आली तिथून अगदी वडनुगट टीमनं देखील खूप चांगला खेळ केला. आता 1 मध्ये 1. बघूया योगेश चिकनी समोर फलंदाज आहे. दिनेश भंडारी. अतिशय चांगला सामना. उपसरपंच चषकाचा आजच्या पहिल्या दिवसातून दुसऱ्या फेरीचा हा महत्त्वाचा सामना. 1 मध्ये 1. 1 चेंडू 1 धाव. आणि हा चेंडू खराब होता. चेंडूला पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर हा षटकार टोकून सामना फिनिश केलाय. दिनेश भंडारीनं अभिनंदन. स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली हार्ड लक टफ लक. पप्प्या काबोगार अँड ऑल टीम. आमचे समालोचक योगेश चिकणे असतील हार्ड लक. दीपक पाटील, यशवंत पाटील, अशोक पाटील अँड ऑल टीम. जय गावदेव वडुनवगार. नाही फटका हा दिनेशनं खेळला. नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅच संदेश शेठ म्हात्रे असतील. त्यानंतर आमचे साजनजी पाटील समाजसेवक कारिवली, कुणाल पाटील ग्रामपंचायत सदस्य कारिवली, कल्पेश उर्फ बंटी नाईक सिव्हिल इंजिनियर आहेत. चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्याकडून देखील सचिन रामचंद्र पाटील मनसे विद्यार्थी सेना भिवंडी तालुका अध्यक्ष सतीश नाईक समाजसेवक कारिवली आणि वैभव पाटील समाजसेवक कारिवली यांनी मॅन ऑफ द मॅचचे आम्हाला सर्व गिफ्ट हॅम्पर कोल्ड्रिंक आणि ट्रॉफी स्पॉन्सर केले. त्यांचे देखील आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाच्या वतीने आभार व्यक्त करूया. या सामन्याचा सामनावीर खेळाडू
या सामन्याचा सामनावीर. नक्कीच अगदी 2 खेळाडू या रेसमध्ये होते, मात्र जे स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाकडून दुसरं ओव्हर फेकलं. लेजंड क्रिकेटर साई पाटील 8 धावा 2 विकेट, तेच ठरलेत या सामन्याचे सामनावीर. साई पाटील या आपण नक्की साई पाटील आपण सामनावीर पारितोषिक देऊन सन्मानित करू. नक्कीच आजच्या आपण या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून जय बजरंग कारविली मिनिश 11 या टीमला देखील पाहणार आहोत आणि त्यांचे शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेसाठी. धन्यवाद. जयेश म्हात्रे संघनायक आहेत. कोणाची काल्ले टीम जितू मात्र आपण आयोजन कमिटीची संपर्क साधा लगेच. आमचे विनोद दादा नाईक इथे उपस्थित आहेत. यस, आपण देऊया सामनावीर खेळाडू साई पाटीलला सामनावीर पारितोषिक. नक्कीच अगदी आमचे स्वर्गीय भगवान नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ संदेशर म्हात्रे आणि अध्यक्ष म्हात्रे यांच्याकडून आम्हाला देखील मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर आमचे इतर जे मॅन ऑफ द मॅचचे गिफ्ट हॅम्पर आहेत, कोल्ड्रिंक आहेत, त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. सर्वप्रथम देऊया आपण ट्रॉफी साईला. दीपक भाऊ आपले शुभ असते, आपण ट्रॉफी द्यायची मॅन ऑफ द मॅच. साई खूप खूप अभिनंदन. त्यानंतर आपण देऊया एक प्रशांत कॉर्नरचे ब्रँडेड स्वीट. नक्की साजन पाटील, कुणाल पाटील, बंटी नाईक, सचिन पाटील, सतीश नाईक, वैभव पाटील यांनी आम्हाला सर्व गिफ्ट हॅम्पर आणि कोल्ड्रिंक प्रस्तुत केले. देवा टावरे यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्परचं वितरण. कपिलजी चौधरी माजी उपसरपंच पूर्णा यांच्या शुभास्ती देखील गिफ्ट हॅम्पर. भालचंद्र टावरे विद्यमान उपसरपंच पूर्णा यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्पर देऊया. आणि त्यानंतर एक किशोरजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण हे कोल्ड्रिंक शेतपेय आपण द्यायचं आहे. नक्कीच किशोरजी पाटील आमचे बिल्डर आहेत, समाजसेवक आहेत आणि तब्बल या उपसरपंच चषकामध्ये 6 मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक आपण पाहतोय. साई पाटील 2 मिनिटं इकडे या. साई पाटील कशी स्पर्धा एन्जॉय करताय? आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेची 34 स्पर्धा आणि सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर भिवंडी तालुक्यामध्ये रेग्युलर क्रिकेट असो की 40+ या स्पर्धेमध्ये तुम्ही आल्यानंतर ही स्पर्धा कशी वाटली? स्पर्धा तर एवढी मस्त आहे की पहिल्यांदा इथं बाईक आहे या वर्षाची, पहिली बाईक आहे ना, तर मग खेळावं मजा येते. खूप खूप धन्यवाद. आपल्याला पुढील सामन्यासाठी साई शुभेच्छा आहेत. तर जाऊया आपण आजच्या पहिल्या दिवसातून पहिल्या फेरीच्या 3ऱ्या सामन्याकडे. सामना सुरू होतोय जय कालिका माता कालभार आणि बंद्र्या मारुती काल्हेर. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. चांगली स्पर्धा, अतिशय चांगलं मनोगत आमच्या मान्यवरांनी देखील या स्पर्धेच्या आयोजकांचं कौतुक केलेलं आहे. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग नवीन 40+ संघाची भूतोना भविष्यते अशी स्पर्धा. याची देही याची डोळा मित्रांनो आपण पाहत आहेत. उपसरपंच चषकाचा 16 कालवा टीमचे 12वे